हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। खूप 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 थँक्यू की तुम्ही मला इतकं सपोर्ट करताय। आणि आज मी अजून एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे। खूप जणांना असं होतं की लिपस्टिक कशी लावायची किंवा लिपस्टिक प्रॉपर कशी लावायची हे माहीत नसतं। सो आज मी तोच व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ते म्हणजे लिपस्टिक अगदी व्यवस्थित कशी लावायची किंवा लिपस्टिक लावली तर ती किती कशी जास्त वेळ टिकेल, ह्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल, तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर बऱ्याचदा असं होतं की आपण लिपस्टिक लावतो आणि ती थोड्या वेळाने निघून जाते, किंवा काही खाल्लं तर लगेच लिपस्टिक निघून जाते, किंवा लिपस्टिक जी लावतो त्यावर आपला मेकअप खुलून येतो। त्यामुळे ती व्यवस्थित अगदी छान दिसेल अशी लावावी आणि जास्त काळ म्हणजे लॉंग लास्टिंग लिपस्टिक टिकली तर खूप छान वाटतं, मेकअप आहे तसा दिसतो। सो यस, मी आज तेच दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिली स्टेप्स असणार आहे की आपल्या लिपवरती खूप सारी डेड स्किन असते, ती पहिल्यांदा काढून घ्यायची। तुम्ही एखादा स्क्रब यूज करू शकता किंवा मध आणि पिठी साखर, थोडीशी भरडी साखर घ्यायची आणि ती लिपला अप्लाय करायची। इतका टाइम आपल्याकडे नसतो, सो मग आपण तो कुठलाही स्क्रब यूज करायचा आणि लिपला छान असं स्क्रबिंग करून घ्यायचं। तर स्क्रब मी इथं टिश्यू पेपरने क्लीन करून घेते आहे। बघू शकताय डेड स्किन किंवा जे आपल्या स्किनवरती लिप लायनर किंवा लिपस्टिक लावलेली असते ती सगळी निघून जाते आणि क्लीन असे होतात लिप्स आपले। एकदम क्लीन करून घ्यायचे आणि त्यानंतर आपलं एखादं छानसं लिप बाम लावून ठेवायचं 1-2 मिनिटं। तर मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपण यूज करणार आहोत लिप पेन्सिल। ही लिप पेन्सिल स्विस ब्युटीची आहे मॅटमध्ये। तर कुठलीही तुम्ही लिपस्टिक लावण्याआधी पहिल्यांदी अशी लिप लायनर यूज करा। छान अशा लायनरने लिप लाईन करून घ्यायची। तुम्हाला हवं असेल तर ते फिलअप करू शकता। तर मी इथं लिपस्टिक यूज करणार आहे नायकाची, तुम्ही कुठलीही शेड यूज करू शकता। मी हा शेड नायकाचा टीचर ट्राईप हा शेड यूज करते आणि हा मला खूप आवडतो, लॉंग लास्टिंग आहे। आणि आपण आधी फाउंडेशन लावून मग त्याच्यावर लिप लायनर लावलं होतं, त्यामुळे ही लिपस्टिक जी आहे ती हलतसुद्धा नाही, लॉंग लास्टिंग राहते। आणि मग लास्टला मिक्स करायची लिपस्टिक। बऱ्याच जणांचं काय होतं, लिपस्टिक लावतात आणि इथंच अशी लिपस्टिक लागलेली नसते, त्यामुळं मी इथं सुद्धा अशी थोडीशी लिपस्टिक लावून घेते आहे। आणि करेक्शन करून घ्यायचं नेहमी। तर बघू शकता मी छान अशी इथं लिपस्टिक लावलेली आहे आणि बरोबर आणि परफेक्ट लिपस्टिक लागलेली आहे। ही खूप लॉंग लास्टिंग लिपस्टिक लागते आणि लिपस्टिक लावण्याची ही छोटीशी ट्रिक्स मी तुमच्याबरोबर शेअर केली। आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नेहमी लक्षात ठेवा, स्टेप 1 की तुम्ही पहिल्यांदा स्क्रब करून घ्या, स्टेप 2 ते क्लीन करून घ्या, त्यानंतर लिप बाम लावा। लिप बाम झालं की थोडंसं फाउंडेशन घेऊन ते लावून घ्या, जेणेकरून लिपवर जे आपण लिपस्टिक अप्लाय करणार आहोत की लिप लायनर ते लॉंग लास्टिंग राहतं। त्यानंतर लिप लायनर कुठल्याही कंपनीचं किंवा ब्रँडचं यूज करा आणि छान अशा कडा काढून घ्या। आणि त्याच्यानंतर तुम्ही जी लिपस्टिक यूज करणार आहात ती तर लिपस्टिक साईडने कडा काढून घ्यायची आणि मग फिलअप करायची। इथं राहती ह्या पोर्शनमध्ये तिथंसुद्धा लावून घ्यायची आणि
मस्त अशी मिक्स करून घ्यायची। ही लिपस्टिक लॉंग लास्टिंग राहते आणि दिसताना सुद्धा उठावदार दिसते। मी आता इथं काही मेकअप केलेला नाही आहे, फक्त आयब्रो पेन्सिल आणि लिपस्टिक लावलेली आहे, तरीसुद्धा अगदी तयार झाल्यासारखं वाटतं। त्यामुळे लिपस्टिक व्यवस्थित लावणं खूप गरजेचं असतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। असेच मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन। सो यस, थँक्यू।